फिजियोलॉजी, त्याच्यानंतर प्रेझेंटेशन बाय संकेत देवदास निकम, फर्स्ट इयर बी.कॉम स्टुडंट, श्री छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी कन्नड, अँड सुपरविजन शिकारे मॅडम, ज्याची इथं नाही सध्या. नेक्स्ट स्लाइड. आपल्याला आता युनिट 3 मध्ये लिम्फॅटिक सिस्टम बद्दल स्टडी करायचे. लिम्फॅटिक सिस्टम आपल्या बॉडीमध्ये आपण 11 सिस्टम बघितल्या होत्या फर्स्ट चॅप्टर मध्ये. त्याच्यापैकी एक म्हणजे लिम्फॅटिक सिस्टम. तर लिम्फॅटिक सिस्टमचं वर्किंग जर एका कोटमध्ये जर आपल्याला करायचं असेल तर मग इथं खाली दिलेले की लिम्फ काय आहे, द बॉडीज इंटरनल सेवेज सिस्टम म्हणजेच कचऱ्याचं व्यवस्थापन. आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी म्युनिसिपालिटीची एक गाडी असते. कोणती गाडी असते ती? घंटा गाडी. तर मग घंटा गाडीचं काय काम असतं, तर आपण आपल्या घरामधला कचरा आपण घराच्या बाहेर आणून ठेवतो आणि घंटा गाडी येऊन ती कचऱ्याचं व्यवस्थापन करते. तसंच जे वेस्ट मटेरियल आहे टिश्यूमध्ये, तर ते टिश्यूमधले जे वेस्ट मटेरियल आहे ते बॉडीच्या बाहेर नेण्यासाठी, टिश्यूच्या बाहेर तो कचरा आणून ठेवण्यासाठी आपण लिम्फॅटिक सिस्टम ही त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असते. तर मग तिचं वर्किंग काय आहे ते आपल्याला बघायचं पुढं. त्याच्या अगोदर नेक्स्ट स्लाइड. तर टॉपिक्स टू बी कव्हर्ड. तर यामध्ये आपल्याला टॉपिक्स काय कव्हर करायचे आहेत, तर सगळ्यात अगोदर इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर लिम्फॅटिक ऑर्गन अँड टिश्यूज. जसं की आपण बघितलं होतं की सपोज डायजेस्टिव्ह सिस्टम आहे तर त्याच्यामध्ये इसोफेगस, स्टमक, इंटेस्टाईन, लिव्हर हे ऑर्गन्स आहेत. त्याच्यामध्ये काही टिश्यूज इन्व्हॉल्व आहेत. तर त्यांच्याबद्दल आपण बघतो. तर मग लिम्फॅटिक सिस्टम ही देखील एक बॉडी सिस्टम आहे. त्यामध्ये ती काही ऑर्गन्स, काही टिश्यूज हे इन्व्हॉल्व आहेत, त्यांची आपल्याला स्टडी करायची आहे. त्याच्यानंतर लिम्फॅटिक व्हेसल्स असतात, त्या आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर लिम्फ सर्क्युलेशन कसं होतं, म्हणजे जसं आपण बॉडी फ्लुइड मध्ये ब्लड बघितलं होतं, त्या ब्लडचं सर्क्युलेशन एक पाथवे असतो ब्लडचा, तर त्याचप्रमाणे ही लिम्फ देखील एक बॉडी फ्लुइड आहे. तर ते बॉडी फ्लुइड या लिम्फचं सर्क्युलेशन कोणत्या पाथवेने होतं, म्हणजे एक रूट ऑफ सर्क्युलेशन त्या लिम्फचा आहे, तोही आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर फंक्शन्स ऑफ लिम्फॅटिक सिस्टम आहे, तर मग तिचे नेमकं काय सिग्निफिकन्स आहे आपल्या बॉडीमध्ये, ती काय कोणतं फंक्शन मध्ये आपले सिग्निफिकंट रोल प्ले करते, तर त्या लिम्फॅटिक सिस्टमचे आपल्याला फंक्शन्स देखील बघायचे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाइड. पार्ट्स ऑफ लिम्फॅटिक सिस्टम मध्ये सगळ्यात अगोदर आहे लिम्फ, जो की एक बॉडी फ्लुइड आहे. त्यानंतर लिम्फॅटिक व्हेसल्स, त्यामध्ये लिम्फ ट्रंक अँड डक्ट्स, थोरॅसिक म्हणजे लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट, त्याच्यानंतर राईट लिम्फॅटिक डक्ट, त्यानंतर लिम्फॅटिक टिश्यूज, त्याच्यामध्ये लिम्फ नोड, टॉन्सिल्स, स्प्लीन आणि थायमस ग्लँड. टॉन्सिल जे आहे ते फॅरिंग्स म्हणजे आपले जो थ्रोट पोर्शन आहे तिथे टॉन्सिल प्रेझेंट असतात आणि ही एक डायग्राम आहे त्याबद्दलची. हे टॉन्सिल्स इथे, त्यानंतर थायमस ग्लँड आणि स्प्लीन. हे एक लोकेटिव्ह डायग्राम आहे. हे स्प्लीन हे जे ऑर्गन्स आहेत ते विजिबल करण्यासाठी अशी इथे दिलेले आहेत. आणि जर ऍक्च्युअली जर बघितलं तर मग स्प्लीन जो आहे तो स्टमकच्या मागे असतो. तर फक्त हे लोकेटिव्ह एक डायग्राम आहे. तर मग आपल्याला लिम्फ बद्दल तर पूर्ण डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर लिम्फ व्हेसल्स आणि लिम्फ कॅपिलरीज याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. तर मग हे बघण्याच्या अगोदर मी त्या बोर्डवरती थोडं समजून सांगणार आहे. लिम्फॅटिक सिस्टम आपल्याला याच्यावर बघायची आहे. त्याच्या अगोदर एक ओव्हरव्ह्यू डायग्रामद्वारे मी याच्यावर सांगणार आहे तुम्हाला. तर मग सगळ्यात अगोदर आपण एक व्हिज्युअलाइज करू की हे हार्ट आहे. त्यामध्ये हार्ट मध्ये ब्लड येतंय आणि हार्ट ब्लड पंप करतोय. तर मग ही एक हार्ट मधून निघणारी आणि ती एका टिश्यू कडे जाणारी, हा एक टिश्यू आहे. तर मग हार्ट मधून ब्लड या टिश्यू पर्यंत येतंय. तर या टिश्यू पर्यंत ब्लड येते. टिश्यू इज द ग्रुप ऑफ सेल्स. मग हा एक टिश्यू आहे आणि तो खूप साऱ्या सेल्सचा एक ग्रुप आहे. आणि हार्ट पासून टिश्यू पर्यंत हे ब्लड फ्लो होऊन येते. तर मग ही जी ब्लड व्हेसल आहे याला आपण म्हणतो आर्टरी. तर मग
हार्ट पासून टिश्यू पर्यंत आर्टरी ही ब्लड घेऊन येत आहे आणि ब्लड काय आहे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजेच ऑक्सिजन कॅरी करणारं ब्लड आहे ते हार्ट पासून या टिश्यू पर्यंत येत आहे आणि जे टिश्यू मध्ये आल्यानंतर जे ब्लड मध्ये जे ऑक्सिजन आहे, जे मिनरल आहे, जे न्यूट्रिएंट आहे ते या सेल्सला मिळून आणि सेल्स मधून कार्बन डायऑक्साइड ब्लड मध्ये जाऊन आणि ते जे ऑक्सिजनेटेड ब्लड होतं ते डीऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये काय कन्वर्ट होईल. आणि जी ब्लड वेसल डीऑक्सिजनेटेड ब्लड हार्ट पर्यंत म्हणजे टिश्यू पासून या हार्ट पर्यंत नेणार आहे त्याला आपण म्हणतो व्हेन. म्हणजेच आर्टरी जी आहे ती ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन टिश्यू पर्यंत आली. टिश्यू नंतर जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे स्पेलिंग ऑक्सीची OXY कर. इकडे पण डीऑक्सीचं कंप्लीट करते. टिश्यू पासून जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते हार्ट पर्यंत नेण्याचं काम या वेलने केलेलं आहे. तर मग हा जो पोर्शन आहे त्याला आपण इनलार्ज करून बघू. हा टिश्यू, या ग्रुप ऑफ सेल आणि ही वेन आणि ही आर्टरी इथून ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन आली आणि या आर्टरी जी असते ती थिक वॉल्ड असते. म्हणजे त्या आर्टरीची वॉल ही थिक असते, त्यामधून ऑक्सिजन किंवा इतर अदर एलिमेंट हे डिफ्यूज आउट होणं हे शक्य नाहीये. तर मग त्याच्यासाठी जी आर्टरी आहे ती व्हेरियस कॅपिलरीज मध्ये, म्हणजे ही आर्टरी आहे आणि ह्या ज्या आहेत त्या ब्लड कॅपिलरीज आहेत. ब्लड कॅपिलरी. तर मग ही जी आर्टरी आहे ती स्मॉल कॅपिलरीज मध्ये डिवाइड होणार आहे आणि या कॅपिलरीज ज्या आहेत त्या व्हेनला जाऊन तिकडे अटॅच होणार आहे. तर मग इथे हे कॅपिलरी बेड इथे फॉर्म होणार आहे. कॅपिलरी बेड आपण याला म्हणतो. आणि या ज्या कॅपिलरीज आहेत ही आर्टरी जी होती ती थिक वॉल्ड होती आणि पण ब्लड कॅपिलरीज ज्या आहेत ते थिन वॉल्ड आहेत. जर या ब्लड कॅपिलरीज थिन वॉल्ड आहेत तर त्या आणि त्या ब्लड फ्लो घेऊन येतात. तर मग ब्लडचं आपण कंपोजिशन बघितलं होतं, त्याच्यामध्ये होतं प्लाझ्मा आणि फॉर्म्ड एलिमेंट्स. प्लाझ्मा मध्ये 90% हे वॉटर होतं. तर मग जे वॉटरी कंटेंट आहे ब्लड मधलं तर ते थिन वॉल्ड कॅपिलरीज असल्यामुळे ते वॉटरी कंटेंट जे आहे ते डिफ्यूज आउट होणार आहे. म्हणजे जे वॉटर पोर्शन आहे या इंटरसेल्युलर स्पेस मध्ये येऊन ते अॅक्युमुलेट होणार आहे. म्हणजे इकडे जर बघितलं आपण तर मग इंटरसेल्युलर स्पेस आहे, त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर फ्लुइड होतं अगोदरचं आणि या कॅपिलरीज आल्याच्या नंतर इथे इंटरसेल्युलर फ्लुइड मध्ये एक्स्ट्रा इंटरसेल्युलर फ्लुइड म्हणजे जे वॉटरी कंटेंट होतं ब्लड मधलं ते इथे अॅक्युमुलेट झालं आणि ते जे अॅक्युमुलेटेड ब्लड म्हणजे वॉटरी कंटेंट आहे त्याला आपण म्हणतो टिश्यू फ्लुइड. आणि अजून एक त्याला नाव आहे इंटरस्टिशियल फ्लुइड. तर मग हे इंटरस्टिशियल फ्लुइड आहे आणि इंटरस्टिशियल फ्लुइड जे आहे त्याचं कंपोजिशन हे सिमिलर आहे ब्लड प्लाझ्माचे सिमिलर त्याचं कंपोजिशन आहे आणि त्यामध्ये फक्त एवढं आहे की लार्ज प्रोटीन नाहीये, आरबीसी नाहीये, पण त्याच्यामध्ये आहे काय तर मग ब्लड मधून ते सेपरेट आउट होणार आहे. त्याच्यामध्ये स्मॉल प्रोटीन येतील, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिनरल्स, त्याच्यानंतर ऑक्सिजन, त्याच्यानंतर न्यूट्रिएंट हे सगळं त्या इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये येणार आहे. आता जेव्हा हे इंटरस्टिशियल फ्लुइड या इन बिटवीन द सेल्स आहे तेव्हा आपण त्याला टिश्यू फ्लुइड नाही तर इंटरस्टिशियल फ्लुइड म्हणणार. आणि या सेल मध्ये हा ऑक्सिजन आहे. तर मग या इंटरस्टिशियल मध्ये हा ऑक्सिजन आहे तर मग त्या सेल्सला जी आहे ते ऑक्सिजनची नीड आहे
आणि तो जो ऑक्सिजन आहे ते सेल्स ऍब्सॉर्ब करणार आहे आणि त्याच्यातून त्याचं युटिलाइज करून CO2 जो प्रोड्यूस होणार आहे तो इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये येणार आहे. म्हणजेच याच्यामध्ये CO2 चं कंटेंट वाढणार आहे. म्हणजेच जेव्हा गॅस एक्सचेंज इथे होईल तेव्हा इथे CO2 या इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर एखाद्या वेळेस जर फॉर एक्झाम्पल ही सेल डेड झाली तर मग ही सेल बॉडीच्या बाहेर जाणार नाही, तर ही या इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये अॅक्युमुलेट होणार आहे. म्हणजेच डेड सेल. त्याच्यानंतर जर या टिश्यूचा एखादा पार्ट वॉर्न आउट झाला म्हणजेच खराब झाला, डेड झाला, तर मग ते वॉर्न आउट पार्ट ऑफ टिश्यू त्याच्यामध्ये येणार आहे. असं हे सगळं वेस्ट मटेरियल जे आहे ते याच्यामध्ये अॅक्युमुलेट होणार आहे. कुठं? टिश्यू फ्लुइड मध्ये, या इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये हे अॅक्युमुलेट होणार आहे. पण मग आपल्याला हे वेस्ट मटेरियल या टिश्यू मध्ये आपल्या बॉडीमध्ये ठेवायचं नाहीये, तर मग त्याला बाहेर काढायचं आहे. आणि बाहेर काढण्यासाठी जर आपल्याला हा CO2 बाहेर काढायचा आहे तर मग त्या CO2 ला आपल्याला लंग्स पर्यंत पोहोचवावं लागेल. तिथे अल्व्हेओलायमध्ये गॅस एक्सचेंज होऊन CO2 हा बॉडीच्या बाहेर पडणार आहे. आणि जर या CO2 ला आपल्याला लंग्स पर्यंत पोहोचवायचं त्याला ब्लड मध्ये न्यावं लागेल. पण मग आता हा सध्या इथे हे ब्लड मध्ये प्रेझेंट नाही, तर हे इन बिटवीन सेल्स मध्ये प्रेझेंट आहे, त्या ब्लड वेसल मध्ये प्रेझेंट नाहीये. ब्लड वेसल कुठे आहे? ही आर्टरी आहे आणि ही व्हेन आहे. तर मग ह्या व्हेन पर्यंत त्या ब्लड वेसलला न्यायचं कसं? याच्यासाठी जी सिस्टम वर्क करते ती म्हणजे लिम्फॅटिक सिस्टम. आता हे बघा, हा टिश्यू, हे सेल्स आणि हे इंटरस्टिशियल फ्लुइड. जेव्हा या इन बिटवीन सेल आहे इंटरस्टिशियल फ्लुइड, हे इंटरस्टिशियल फ्लुइड आहे, त्यामध्ये वेस्ट मटेरियल आहे आणि ही आर्टरी जी आहे ती ब्लड घेऊन आलेली आहे आणि ही वेन आहे जी हार्टला जाणार आहे. तर मग याला जर बॉडीच्या बाहेर काढायचं आहे तर आपल्याला सगळ्यात अगोदर ब्लड मध्ये याला पोर करावं लागेल. आणि ब्लड मध्ये नेण्यासाठी आपल्याकडे इथे एक वेन असते, म्हणजेच ब्लड वेसल, एक वेसल असते जी या इंटरस्टिशियल फ्लुइडला म्हणजेच टिश्यू फ्लुइडला या इन बिटवीन सेलचं सरफेस आहे तिथून उचलून या वेन मध्ये नेऊन पोर करणार आहे. तर मग त्या अशी जी वेसल आहे जी या इंटरस्टिशियल फ्लुइडला वेन पर्यंत नेणार आहे त्याला आपण म्हणतो लिम्फ वेसल. आणि जेव्हा हे इंटरस्टिशियल फ्लुइड या सेल्सच्या इन बिटवीन म्हणजे या टिश्यू मध्ये प्रेझेंट आहे तेव्हा त्याला आपण इंटरस्टिशियल फ्लुइड म्हणणार आहे, तेव्हा आपण त्याला टिश्यू फ्लुइड म्हणणार आहे. पण जेव्हा ते या लिम्फॅटिक व्हेसल मध्ये येणार आहे, जेव्हा यातून ट्रॅव्हल करणार आहे तेव्हा त्याला आपण म्हणणार आहे लिम्फ. आणि ठीक आहे, तर लिम्फ म्हणणार त्याला. आणि या CO2 आहे, डेड सेल आहे, वॉर्न आउट पार्ट ऑफ टिश्यू आहे, हे सगळं वेस्ट मटेरियल आहे. पण ह्यूमन बॉडी आहे त्यामध्ये आपण पॅथोजन येऊ शकतात, त्यामध्ये बॅक्टेरिया येऊ शकतात. तर मग याच्यामध्ये जर समजा एखादा पॅथोजन असला, एखादा बॅक्टेरिया असला आणि लिम्फॅटिक वेसल त्याला ब्लड पर्यंत घेऊन गेली आणि या व्हेन मधून ते ब्लड हार्ट पर्यंत गेलं, म्हणजेच ते पॅथोजन किंवा बॅक्टेरिया हार्ट पर्यंत गेले, तर मग आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतात. पण त्याच्यासाठी हे जे बॅक्टेरिया आहेत, पॅथोजन आहे, त्यांना किल करण्यासाठी इथे जागोजागी म्हणजे लिम्फॅटिक वेसल वरती लिम्फ नोड म्हणून एक सिस्टम असते, लिम्फ नोड. तर मग लिम्फ नोड असते, त्याच्यामध्ये काय करणार, त्याचं काय फंक्शन आहे, तर मग ते पॅथोजनला किल करणार आहे, बॅक्टेरियाला किल करणार आहे. कसं? तर मग त्याच्यामध्ये लिम्फोसाइट्स प्रेझेंट असतात. लिम्फोसाइट्स काय आहे? लिम्फोसाइट्स आपण बघितलं होतं ब्लडच्या कंपोजिशन मध्ये. लिम्फोसाइट हा WBC प्रकार आहे, म्हणजेच न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बेसोफिल, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. तर मग ते जे लिम्फोसाइट आहे ते इथे प्रेझेंट असतात. कशामध्ये? लिम्फ नोड मध्ये. आणि त्या जो येणारा पॅथोजन आहे, बॅक्टेरिया आहे, तो ब्लड स्ट्रीम मध्ये ते लिम्फ जाण्याच्या अगोदर त्याला किल करायचं काम करणार आहे, म्हणजे आपली सेफ्टी इन्शुअर होणार आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण बघितलं होतं इथे की जेव्हा एखादी वेसल सुरू होते तर मग ती कॅपिलरी फॉर्म मध्ये असते. तर मग
इथे ही जी लिम्फॅटिक व्हेसल आहे, लिम्फ व्हेसल जी आहे ती जेव्हा सुरू होणार आहे तेव्हा तीही कॅपिलरी फॉर्म मध्ये असणार आहे आणि त्या कॅपिलरीजला आपण इथे जसं ब्लड कॅपिलरीज म्हणलो होतो कारण ही ब्लड फ्लो साठी होती, तर मग या ज्या कॅपिलरी आहे या लिम्फ व्हेसलच्या कॅपिलरी आहे याच्यासाठी आपण लिम्फ कॅपिलरीज हा शब्द वापरतो, लिम्फ कॅपिलरी. आणि इथे या कॅपिलरी प्रेझेंट असतील आणि ते पोर करतील. जर याच्यामध्ये स्मॉल कंपोजिशन ऑफ प्रोटीन्स पण प्रेझेंट आहे कारण इंटरस्टिशियल फ्लुइड आहे, ब्लड मध्ये जे प्रोटीन्स प्रेझेंट होते, जे वॉटर सोल्युबल प्रोटीन्स प्रेझेंट होते ते डिफ्यूज होऊन या लिम्फ म्हणजे इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये आले असतील आणि तेच इंटरस्टिशियल फ्लुइड ही लिम्फ बनून या ब्लड वेसल मध्ये गेलं. म्हणजेच जे स्मॉल प्रोटीन्स आहेत, प्लाझ्माचे प्रोटीन्स जे ब्लड मधून डिफ्यूज झाले होते त्याचा ही ट्रान्सपोर्ट हे लिम्फ करणार आहे आपल्या ब्लड वेसल मध्ये. म्हणजेच जे प्लाझ्मा प्रोटीन डिफ्यूज आउट झाले होते त्याचं ट्रान्सपोर्ट कुठं बॅक टू द ब्लड स्ट्रीम हे लिम्फ करणार आहे, हे त्याचं एक फंक्शन आहे. त्याच्यानंतर अजून एक स्मॉल फंक्शन आहे त्याचं. आपल्या इंटेस्टाइन मध्ये हे समजा इंटेस्टाइन आपलं, तर मग त्याची जी लाइनिंग आहे त्याची लाइनिंग ही अशी विलाई टाइपची लाइनिंग असते आणि हा एक म्युकोजा त्याची लेयर आहे. तर मग इंटेस्टाइन मध्ये आपण बघतो की ऍब्झॉर्प्शनचं फंक्शन असतं इंटेस्टाइन मध्ये. तर मग या लाइनिंग मध्ये इथे फॅट स्टोरेज असते इंटेस्टाइन मध्ये. तर मग त्या फॅट स्टोरेज आणि इथे काही वेसल्स असतात ज्या लिम्फ वेसल आपण बघितल्या, त्या लिम्फ वेसल काय करणार इंटेस्टाइन मध्ये या फॅटला ऍब्झॉर्ब करण्याचं काम करणार आहे आणि ज्या लिम्फ वेसल इंटेस्टाइन मध्ये फॅटला ऍब्झॉर्ब करण्याचं काम करणार आहे त्याला आपण म्हणतो लॅक्टिओल्स. तर मग हे एवढं होतं. म्हणजेच एक ओव्हरव्ह्यू शेवटचा. हार्ट पासून ब्लड येणारे आर्टरीद्वारा ऑक्सिजनेटेड ब्लड येणारे, त्याच्यानंतर ते टिश्यू मध्ये जाणारे सेल त्याचा ऑक्सिजन युटिलाइज करून त्याला डीऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये कन्वर्ट करणारे, ते डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करून हार्ट पर्यंत घेऊन जाण्याचं काम व्हेनचं आहे. हे झालं पहिले डायग्रामचं काम. त्याच्यानंतर जी आर्टरी आहे ती ब्लड कॅपिलरीज मध्ये डिवाइड होणार आहे. थीन वॉल असल्यामुळे त्याच्यातून वॉटरी जो सबस्टन्स आहे तो इन बिटवीन द सेल इथे अॅक्युमुलेट होणार आहे. आपण त्या कॅपिलरीजला म्हणणार आहे ब्लड कॅपिलरीज कारण ते ब्लड सर्क्युलेट करायचं काम करते आणि जो आणि त्या पुढे जाऊन व्हेनला मिळणार आहे म्हणून त्याला आपण म्हणतो कॅपिलरी बेड इथे फॉर्म झालेला आहे. आणि त्याच्यानंतर जो वॉटरी पार्ट त्याने पोर केलेला आहे कुठं इन बिटवीन द सेल्स त्याला आपण म्हणणार आहे टिश्यू फ्लुइड, इंटरस्टिशियल फ्लुइड. तर आणि जेव्हा तो इंटरस्टिशियल फ्लुइड या लिम्फ वेसल मध्ये जाणार आहे तेव्हा त्याला म्हणतो आपण लिम्फ. म्हणजे इथे इंटरस्टिशियल फ्लुइड आहे त्यामध्ये कंपोजिशन आहे ब्लड प्लाझ्माचे एकदम इक्वल कंपोजिशन आहे. फरक एवढा आहे फक्त की लार्ज प्रोटीन त्याच्यामध्ये नाहीये, आरबीसी नाहीये, पण त्याच्यामध्ये स्मॉल प्रोटीन्स आहेत जे वॉटर सोल्युबल प्रोटीन्स होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत, ऑक्सिजन आहेत, त्याच्यानंतर न्यूट्रिएंट देखील आहे. मग ऑक्सिजन हा या सेल्स युटिलाइज करणार आहे. त्याच्यानंतर जे बदल्यामध्ये त्याचं कार्बन डायऑक्साइड आहे तो डिफ्यूज आउट होऊन ते परत इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साइड त्याच्यामध्ये अक्युमुलेट होणार आहे. डेड सेल काही डेड सेल असतील त्या अक्युमुलेट होणार आहे. त्याच्यानंतर वॉर्न आउट पार्ट ऑफ द टिश्यू आहे तो अक्युमुलेट होणार आहे. त्याच्यानंतर पॅथोजन्स येतील, बॅक्टेरिया येतील, एवढं सगळं त्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल आहे ते आपल्याला बॅक टू द ब्लड स्ट्रीम पोहोचवायचं आहे, म्हणजेच या व्हेन मध्ये पोहोचवायचं आहे. त्याच्यासाठी या टिश्यू स्पेस जो आहे इंटरसेल्युलर जो स्पेस आहे तिथून एक इंटरस्टिशियल फ्लुइड ब्लड स्ट्रीम पर्यंत कॅरी करण्यासाठी एक वेसल प्रेझेंट असते. त्या वेसलला आपण म्हणतो लिम्फ वेसल. आणि जेव्हा ते इंटरस्टिशियल फ्लुइड या लिम्फ वेसल मध्ये ट्रॅव्हल करतं तेव्हा त्याला आपण म्हणतो लिम्फ. आणि या लिम्फ मध्ये काही पॅथोजन्स बॅक्टेरिया यांना किल करण्यासाठी लिम्फ नोड प्रेझेंट असतात आणि लिम्फ नोड मध्ये लिम्फोसाइट्स म्हणजे टाइप ऑफ डब्ल्यूबीसी ज्यांचं काम आहे इम्युनिटी मध्ये परफॉर्म करणं. तर मग त्या लिम्फोसाइट्स जे प्रेझेंट असतात आणि ते पॅथोजन्स बॅक्टेरिया यांना किल करण्याचं काम करतात. या ज्या लिम्फॅटिक व्हेसलला सुरू करण्यासाठी जे कॅपिलरीज प्रेझेंट आहेत त्यांना आपण म्हणतो लिम्फ कॅपिलरीज. आणि जेव्हा यातून ते फ्लुइड फ्लो करणार आहे तेव्हा त्याला लिम्फ म्हणू. आणि जेव्हा ते बॅक टू द ब्लड स्ट्रीम म्हणजे व्हेन मध्ये जाणार आहे तेव्हा त्याला आपण ब्लड म्हणू. आणि जे स्मॉल प्रोटीन्स होते जे ब्लड मधून
टिश्यू फ्लुइड मध्ये म्हणजे इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये आले होते त्यांनाही ट्रान्सपोर्ट करण्याचं बॅक टू द ब्लड स्ट्रीम हे काम करणारे लिम्फ हे काम करणार आहे. म्हणून त्याच्या फंक्शन मध्ये अजून एक ऍड होतं की ट्रान्सपोर्ट ऑफ प्लाझ्मा प्रोटीन म्हणजे हे जे प्रोटीन्स होते ते प्लाझ्माचे प्रोटीन्स होते जे डिफ्यूज आउट झाले होते तर मग त्यांनाही देखील ट्रान्सपोर्ट करण्याचं बॅक टू द ब्लड स्ट्रीम ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे लिम्फ करणार आहे. त्याच्यानंतर जे विलाय आहे कोणतं इंटेस्टिनल विलाय आहे त्यामध्ये फॅट स्टोरेज असणार आहे. फॅट स्टोरेजला जे फॅट आहे ते ऍब्सॉर्ब करण्याचं काम एक लिम्फ वेसल करणार आहे. ही एक लिम्फ वेसल आहे, लिम्फ वेसल. तर ते लिम्फ वेसल जी इंटेस्टाइन मध्ये एक पर्टिक्युलर टर्म आहे इंटेस्टाइन मध्ये जी लिम्फ वेसल हे फॅट स्टोरेजचं म्हणजे ऍब्सॉर्प्शन करणार आहे त्या पर्टिक्युलर लिम्फ वेसलला आपण लॅक्टेल म्हणणार आहे. तर मग एवढं सगळं याचं समरी होती. त्याच्यानंतर याचं बघू आपण आता. तर मग आपण लिम्फ तर बघणार आहे त्याच्यावरती लिम्फ वेसल बघितले आपण. जी वेसल इंटरस्टिशियल फ्लुइड मधून कॅरी करून घेऊन जाणारे लिम्फ कुठं बॅक टू द ब्लड स्ट्रीम म्हणजे लिम्फ वेसल. लिम्फ डक्ट हे बघणारे आपण थोरेसिक काय असतं आणि राईट लिम्फॅटिक कुठं असते हे पण बघणार आहे. लिम्फॅटिक टिश्यू हेच ते लिम्फ नोड म्हणजेच काय जे पॅथोजन आणि बॅक्टेरियाला किल करण्याचं काम करणार आहे लिम्फ वेसल मध्ये ते प्रेझेंट असणार आहे. त्याच्यानंतर टॉन्सिल हे फॅरिंग्स मध्ये आहे. स्प्लीन जे आहे ते बिटवीन डायफ्राम अँड स्टमक आहे. थायमस ग्लँड जे आहे बिहाइंड स्टर्नम म्हणजे स्टर्नम जो बोन आहे आपला थोरेसिक केज मध्ये जो स्टर्नम बोन आहे त्याच्या मागे ती प्रेझेंट आहे आणि जे हार्ट आहे इन फ्रंट ऑफ द हार्ट प्रेझेंट आहे थायमस. नेक्स्ट स्लाइड समजले का? इंट्रोडक्शन. सगळ्यात अगोदर लिम्फॅटिक सिस्टम इट इज द नेटवर्क ऑफ लिम्फ. नेटवर्क आहे ते कशाचं एक सिस्टम आहे त्यामध्ये सिस्टम असल्यानंतर त्याच्यामध्ये ऑर्गन्स येणार आहेत त्याच्यामध्ये नेटवर्क तयार होणार आहे म्हणजे ते कम्युनिकेटिव्ह फंक्शन एक परफॉर्म करणार आहे. मग ते नेटवर्क आहे कशाचं तर लिम्फॅटिक वेसल. लिम्फ आपण बघणार आहे आता. लिम्फ म्हणजेच काय तर मग जे लिम्फॅटिक वेसल आहे त्यातून जे इंटरस्टिशियल फ्लुइड फ्लो करणार आहे त्यालाच आपण लिम्फ म्हणतो. लिम्फॅटिक वेसल म्हणजे जी वेसल इंटरस्टिशियल स्पेस पासून तर बॅक टू द ब्लड स्ट्रीम इंटरस्टिशियल फ्लुइड घेऊन जाणार आहे म्हणजे लिम्फ घेऊन जाणार आहे त्याला म्हणतो आपण लिम्फॅटिक वेसल. त्याच्यानंतर लिम्फ नोड जे पॅथोजन्स आणि बॅक्टेरियाला किल करण्याचं काम करणार आहे ते लिम्फ नोड. त्याच्यानंतर ऑर्गन दॅट हेल्प टू मेंटेन द फ्लुइड बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. त्याच्यानंतर ऍब्सॉर्ब फॅट जे आपण इंटेस्टाइन मध्ये बघितलं होतं ऍब्सॉर्ब फॅट करतात कोण तर मग लिम्फ वेसल ज्याला आपण लॅक्टेल म्हणतो तेही याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि प्रोटेक्ट बॉडी अगेन्स्ट इन्फेक्शन्स. जर आपण ते बॅक्टेरिया तिथे किल करतोय तर मग आपण पुढे होणारे इन्फेक्शन प्रोटेक्ट करतोय त्याच्यापासून. आणि प्रोड्युसिंग अँड ट्रान्सपोर्टिंग द व्हाईट ब्लड सेल म्हणजे लिम्फोसाइट आपण त्याच्यामधून ट्रान्सफर करतोय ज्या की बॅक्टेरियाला किल करण्याचं काम करतात. हे एवढं याची एक डेफिनेशन म्हणू शकतो आपल्याला. त्याच्यानंतर लिम्फ म्हणजेच काय इट इज अ क्लिअर कलरलेस फ्लुइड दॅट सर्क्युलेट थ्रू लिम्फॅटिक सिस्टम. आता ही जी आपण आता एक बघितलं की एक सिस्टम आहे म्हणजे हे एक बेसिक डायग्राम दाखवली होती तुम्हाला जी की ही जी सेपरेट डायग्राम आहे एका लिम्फॅटिक वेसलला ड्रॉ करून दाखवलेला आहे. असं एक नेटवर्क लाईक स्ट्रक्चर तिथे फॉर्म होणार आहे. जसं ब्लड वेसलचं आपल्या बॉडीमध्ये जसं नेटवर्क लाईक स्ट्रक्चर आहे तसं तिथेही फॉर्म होणार आहे. तर मग त्याला आपण म्हणू शकतो की जी लिम्फॅटिक सिस्टम आहे ती त्याला आपण म्हणतो लिम्फॅटिक सिस्टम. आणि त्या लिम्फॅटिक सिस्टम मधून फ्लो करणारं ते क्लिअर कलरलेस फ्लुइड आहे जे लिम्फॅटिक सिस्टम मधून सर्क्युलेट करणार आहे. त्याच्यानंतर इट इज फॉर्म्ड व्हेन एक्सेस फ्लुइड फ्रॉम द बॉडी टिश्यूज दॅट इज इंटरस्टिशियल फ्लुइड एंटर्स लिम्फॅटिक वेसल. म्हणजे लिम्फॅटिक वेसल म्हणजे इट इज फॉर्म ते कधी तयार होणार आहे जेव्हा हे एक्सेस फ्लुइड फ्रॉम बॉडी टिश्यू म्हणजे या बॉडी टिश्यू मधलं जे एक्सेस फ्लुइड होतं ज्याला आपण टिश्यू फ्लुइड नाही तर इंटरस्टिशियल फ्लुइड म्हणलो होतो जेव्हा ते लिम्फॅटिक वेसल मध्ये एंटर करणार आहे तेव्हा ते लिम्फ फॉर्म होणार आहे. म्हणजे जेव्हा इंटरस्टिशियल फ्लुइड
इंटरस्टिशियल फ्लुइड लिम्फॅटिक वेसल मध्ये येणार आहे तेव्हा त्याला आपण लिम्फ म्हणणार आहे. त्याच्यानंतर फीचर्स ऑफ लिम्फ. आता लिम्फचे फीचर्स काय आहेत? कंटेन्स व्हाईट ब्लड सेल. आपण बघितलं त्याला की कंटेन्स व्हाईट ब्लड सेल्स स्पेशली लिम्फोसाइट दॅट हेल्प टू फाइट इन्फेक्शन. आपण लिम्फ नोड मध्ये व्हाईट ब्लड सेल बघितल्या तर मग लिम्फ काय करणार आहे? कंटेन करणार आहे काय? व्हाईट ब्लड सेल्स स्पेशली लिम्फोसाइट. आपण ते लिम्फ नोड मध्ये बघितल्या. त्याच्यानंतर कॅरीज प्रोटीन, फॅट्स अँड वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम टिश्यूज बॅक टू द ब्लड स्ट्रीम. आता हे जे आपण बघितलं होतं प्रोटीन्स कॅरी करणार आहे बॅक टू द ब्लड स्ट्रीम. इथे प्रोटीन्स होते, याच्या कंपोजिशन मध्ये स्मॉल प्रोटीन्स जे की प्रोटीन्स बॅक टू द ब्लड स्ट्रीम या वेन मध्ये ते कॅरी करणार आहे. त्याच्यानंतर प्रोटीन्स, फॅट्स जे आहे ते आपण इंटेस्टाइनल विलाय मधून आपण ऍब्सॉर्ब केले होते. लॅक्टियल्स आपण नाव दिलं त्याला. ते फॅट्सला आपण बॅक टू द ब्लड स्ट्रीम कॅरी करणार आहे. त्याच्यानंतर वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम टिश्यू. या टिश्यू मध्ये हे वेस्ट प्रोडक्ट फॉर्म झाले होते. कोणतं? CO2, डेड सेल, वॉर्न आउट पार्ट ऑफ टिश्यू, पॅथोजन आणि बॅक्टेरिया जे वेस्ट मटेरियल आहे त्याचंही ट्रान्सपोर्ट करणार आहे ते कुठं? बॅक टू द ब्लड स्ट्रीम. तर मग हेही आपण लिम्फॅटिक सिस्टमचे फीचर म्हणू शकतो. त्याच्यानंतर प्लेस इम्पॉर्टंट रोल इन इम्युनिटी. जर याच्यामध्ये व्हाईट ब्लड सेल प्रेझेंट आहे तर मग व्हाईट ब्लड सेलचं मेन फंक्शन काय आहे? तर इम्युनिटी मध्ये रोल प्ले करण्याचं त्याचं एक मेन फंक्शन आहे. म्हणून आपण याला म्हणू शकतो की लिम्फॅटिक सिस्टम मध्ये जर व्हाईट ब्लड सेल प्रेझेंट आहे तर मग त्याला आपण म्हणू शकतो की इम्युनिटी मध्ये त्याचा रोल आहे. नेक्स्ट स्लाइड. लिम्फ. तर मग द एक्सेस इंटरस्टिशियल फ्लुइड which drains into the lymphatic capillaries called as lymph. तर मग हे जे एक्सेस इंटरस्टिशियल फ्लुइड आहे आपण बघितलं होतं टिश्यू चॅप्टर मध्ये की जो इंटरसेल्युलर स्पेस असतो त्याच्यामध्ये एक फ्लुइड असतं त्याला आपण म्हणतो इंटरसेल्युलर फ्लुइड. तर मग ते अगोदर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं, पण जेव्हा या कॅपिलरीज मधून ते डिफ्यूज आउट होऊन या इंटरसेल्युलर फ्लुइड मध्ये येणार आहे ते एक्सेस मध्ये असणार आहे. तर मग ते एक्सेस इंटरस्टिशियल फ्लुइड आहे जे लिम्फॅटिक सिस्टम द्वारा कॅरीड आउट होणार आहे त्याला आपण लिम्फ म्हणतो. त्याच्यानंतर इट इज क्लिअर वॉटरी फ्लुइड. आपण बघितलं होतं की जे मेनली वॉटर कंटेंट आहे ब्लड मधलं ते डिफ्यूज आउट होऊन त्या इंटरस्टिशियल स्पेस मध्ये आलं होतं. तर मग त्याला आपण म्हणू शकतो की ते क्लिअर आहे, वॉटरी आहे, कारण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कंटेंट वॉटरचं आहे. सिमिलर कंपोजिशन इन प्लाझ्मा. तिथे दिलं होतं कंपोजिशन जे आहे सिमिलर आहे ब्लड प्लाझ्माच्या, कारण फक्त त्याच्यामध्ये काय आहे एक्सेप्शन प्लाझ्मा प्रोटीन त्याच्यामध्ये नाही. त्याच्यानंतर लिम्फ ट्रान्सपोर्ट द प्लाझ्मा प्रोटीन्स दॅट सीक आउट द कॅपिलरी बेड बॅक टू द ब्लड स्ट्रीम. तेच आहे की लिम्फ जे आहे प्लाझ्मा प्रोटीन जे आहे जे ब्लड मधून डिफ्यूज झाले होते इंटरस्टिशियल स्पेस मध्ये ते ब्लड बॅक टू द ब्लड स्ट्रीम हे कॅरी करणार आहे. त्याच्यानंतर इट also carries the bacteria and cell debris from the damaged tissue which then filtered out and destroyed by the lymph node. हे जागा की बॅक्टेरिया जे आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट होते, पॅथोजन प्रेझेंट होते ते, आणि सेल डेब्रिस म्हणजे सेलचा जो वॉर्न आउट पार्ट आहे नाहीतर डेड सेल्स आहे त्यांना ते कॅरी करणार आहे लिम्फ नोड पर्यंत, आणि लिम्फ नोड काय करणार आहे त्यांना फिल्टर आउट करणार आहे नाहीतर मग डिस्ट्रॉय करणार आहे. नेक्स्ट पॉइंट. Lymph contain lymphocytes which circulate in the lymphatic system, allowing them patrol different regions of the body. Lymph काय करणार आहे? lymphocyte सर्क्युलेट करणार आहे कारण त्याच्यामध्ये lymphocyte प्रेझेंट आहे, म्हणजे WBC प्रेझेंट आहे जे की इन्फेक्शनला क्युअर करण्याचं काम करणार आहे. त्याच्यानंतर आता हा तो पॉइंट in the small intestine fats absorbed from the lymphatic capillaries called as lacteals give the lymph a milky appearance. म्हणजे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जे आहे हे फॅट इथे ऍब्सॉर्ब होतं, त्याला ऍब्सॉर्ब करण्याचं काम या लिम्फ कॅपिलरीज केलेलं आहे, त्याला आपण लॅक्टियल म्हणलेलो आहे, आणि ते जे आहे मिल्की अपीअरन्स त्या लिम्फचं असणार आहे कुठं? स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. नेक्स्ट स्लाइड. ही लिम्फॅटिक वेसल आणि कॅपिलरीची एक बेसिक डायग्राम आहे. त्याच्यामध्ये बघा ही जी वेन आहे ती आर्टरी आहे जी हार्ट कडून ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन आलेली आहे. त्याच्यानंतर ही जी वेन आहे जी ब्लू कलर मध्ये, तर मग ती वेन आहे जी
डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्ट पर्यंत कॅरी करून घेऊन जाणार आहे. त्याच्यानंतर हा एक टिश्यू आहे, आपण त्या टिश्यूची डायग्राम बघितली होती. आणि टिश्यू फ्लुइड, त्या टिश्यू इंटरसेल्युलर स्पेस मध्ये टिश्यू फ्लुइड प्रेझेंट असणार आहे. त्याच्यानंतर या आहेत लिम्फ वेसल. या सेल्स आहेत, हे लिम्फॅटिक वेसल जे आहेत, ही लिम्फ वेसल आहे आणि त्यांना फॉर्म करण्याचं काम कोणी केलेलं आहे? लिम्फॅटिक कॅपिलरीज. म्हणजे त्या कॅपिलरीज मिक्स होऊन एका लिम्फ वेसलला पुढे जाऊन मिळणार आहे. तर मग अशी एक असं एक नेटवर्क लाईक स्ट्रक्चर लिम्फॅटिक सिस्टमचं फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर केमिकल कंपोजिशन ऑफ लिम्फ. प्रोटीन इज 2.6 ग्रॅम पर 100 ml. त्याच्यानंतर क्लोराइड जो आयन आहे 116 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर प्रेझेंट असणार आहे. त्याच्यानंतर कॅल्शियम जे आहे 4.6 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर जे प्रेझेंट असणार आहे. आणि युरिया जे आहे ते 23.5 मिलीग्रॅम पर 100 ml मध्ये प्रेझेंट असणार आहे. आता ही युरिया आहे हे आपण किडनी मध्ये फिल्टर आउट करून त्याला बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट करतो. तर मग हे कंपोजिशन आहे हे लक्षात ठेवावं लागेल. तर फ्लो ऑफ लिम्फ, एका फ्लो द्वारे लिम्फ जे आहे फ्लो होणार आहे. आपण बघितलं होतं की ब्लड कॅपिलरीज, या ज्या ब्लड कॅपिलरीज आहेत आर्टरी घेऊन आली ब्लडला, आणि जेव्हा ते ब्लड कॅपिलरीज मध्ये फ्लुइड असणार आहे आपण त्याला तेव्हा ब्लड म्हणणार आहोत. जेव्हा इंटरस्टिशियल स्पेसेस मध्ये जेव्हा इन बिटवीन द सेल्स आहे, जेव्हा ते फ्लुइड इन बिटवीन सेल्स आहे तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत टिश्यू फ्लुइड नाही तर इंटरस्टिशियल फ्लुइड. तेव्हा ब्लड कॅपिलरीज मध्ये प्रेझेंट असल्यानंतर ब्लड म्हणणार आहोत. त्याच्यानंतर इंटरस्टिशियल स्पेसेस मध्ये असल्यानंतर इंटरस्टिशियल फ्लुइड म्हणणार आहोत. आणि जेव्हा ते लिम्फॅटिक कॅपिलरीज मध्ये म्हणजे इथं लिम्फॅटिक कॅपिलरीज मधून फ्लो होणार आहे तेव्हा त्याला आपण म्हणतो लिम्फ. त्याच्यानंतर लिम्फॅटिक वेसल मध्ये जेव्हा जाणार आहे तर हे इथं होते लिम्फॅटिक कॅपिलरीज, जेव्हा त्यांनी त्यांना इंटर केलं तेव्हा त्याला आपण लिम्फ म्हणतो. जेव्हा ते पुढे जाऊन या लिम्फ वेसल मध्ये आलं तेव्हाही त्याला आपण लिम्फ म्हणतो. आणि जेव्हा ते या वेन मध्ये परत या इथून या इंटरस्टिशियल फ्लुइड मधून इथं जेव्हा वेन पर्यंत ते ट्रान्सपोर्ट होणार आहे आणि बॅक टू द ब्लड स्ट्रीम आल्यानंतर जेव्हा वेन मध्ये येणार आहे तेव्हा आपण त्याला परत ब्लड म्हणणार आहोत. तर मग हा फ्लो आहे त्याचा. अगोदर ब्लड कॅपिलरीज मध्ये ब्लड राहणार आहे, त्याच्यातून ते डिफ्यूज आउट होऊन इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये वॉटरची कंटेंट येणार आहे. त्याच्यानंतर लिम्फॅटिक कॅपिलरीज मध्ये एंटर केल्यानंतर त्याला आपण लिम्फ म्हणतो. नंतर लिम्फॅटिक वेसल मध्ये आल्यानंतर पण आपण त्याला लिम्फच म्हणतो. आणि जेव्हा ते वेन्स म्हणजे बॅक टू द ब्लड स्ट्रीम येणार आहे तेव्हा आपण त्याला ब्लड म्हणतो. म्हणजे ब्लड स्ट्रीम मध्ये आल्यानंतर ते पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे, कारण त्याच्यामध्ये वॉटरी कंटेंट आहे, प्लाझ्माचा कंटेंट आहे, म्हणून ते ऑटोमॅटिक प्रेशर ते बॅलन्स करणार आहे ब्लड साठी आणि ते पूर्णपणे ब्लड मध्ये मिक्स होणार आहे. त्याच्यानंतर the lymphatic flow is regulated by means of movement of skeletal muscle and through the breathing movements. म्हणजे lymphatic flow जो आहे, आता आपण बघतो की आता ही डायग्राम थोडी ठीक आहे. हे जे हार्ट आहे, जेव्हा आपण ब्लड फ्लो बघतो डायग्राम ते ठीक झाली. तर मग आपण जेव्हा ब्लड सर्क्युलेशन बघतो तर मग हार्ट जे आहे ते हार्ट पंप केल्याच्या नंतर ब्लड पूर्ण बॉडी मध्ये सर्क्युलेट होतं. पण मग लिम्फ साठी असं वेगळं कुठलं हार्ट नाही आणि लिम्फ जे आहे ते हार्ट मध्ये प्रेझेंट नाहीये. तर मग लिम्फॅटिक फ्लो होतो कसा? तर मग लिम्फॅटिक फ्लो इज रेग्युलेटेड बाय मीन्स ऑफ मूवमेंट ऑफ स्केलेटल मसल्स. म्हणजे आपण जे स्केलेटल मसल्स जे आहेत ते जेव्हा मूव्ह करतो, कारण आपण बघितलं की लिम्फॅटिक सिस्टमचं वर्क कुठे आहे? टिश्यू मध्ये आहे. आणि टिश्यू काय फॉर्म करणार आहे? तर टिश्यू मसल फॉर्म करणार आहे. तर मग टिश्यू मध्ये स्केलेटल मसल मध्ये जेव्हा मूवमेंट होणार आहे तेव्हा ते इनहिबिट करणार आहे लिम्फचा फ्लो. तर मग आणि थ्रू आउट द ब्रीथिंग मूवमेंट्स, म्हणजे जेव्हा आपण ब्रीथ करतो तेव्हा देखील काही आपल्या बॉडी मध्ये जे मसल आहे ते कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होणार आहे आणि त्याही थ्रू आपण लिम्फचा जो फ्लो आहे तो रेग्युलेट होणार आहे. त्याच्यानंतर दिस मूवमेंट कंप्रेस द लिम्फॅटिक वेसल अँड फोर्सेस द लिम्फ फ्लो टुवर्ड्स द सबक्लॅव्हियन वेन्स. म्हणजे ही जी मूवमेंट होणार आहे मसलची ती फोर्स करणार आहे लिम्फॅटिक वेसलला. जी लिम्फॅटिक वेसल जी लिम्फ कॅरी करून घेत होती त्या लिम्फॅटिक वेसलला ती फोर्स करणार आहे
आणि त्या फोर्समुळे ते लिम्फ जे आहे ते पुढे फ्लो करणार आहे कुठं सबक्लॅव्हियन वेन्स मध्ये. सबक्लॅव्हियन वेन्स कुठे असतात तर मग सबक्लॅव्हियन वेन्स ह्या इथं थोरॅसिक रिजन मध्ये प्रेझेंट असतात. एक राईट साइडला असते एक लेफ्ट साइडला असते. म्हणूनच आपण तिथं लिम्फॅटिक वेन्स जेव्हा लिहिलेलं होतं इथं तेव्हा राईट आणि लेफ्ट डग लिहिलेल्या होत्या. तर जी व्हेन राईटच्या सबक्लॅव्हियन व्हेनला जाऊन मिळणार आहे त्याला आपण थोरॅसिक म्हणजे लेफ्ट लिम्फॅटिक वेसल म्हणणार आहे आणि जी राईट साइडला जाऊन मिळणार आहे तिला आपण लेफ्ट लिम्फॅटिक वेसल म्हणणार आहे. सबक्लॅव्हियन व्हेनचं काम काय? सबक्लॅव्हियन व्हेनचं काम हेच ना लिम्फ जे सब सांगतो. ही आर्टरी आहे एक मेजर ब्लड वेसल आहे. त्याच्यानंतर जी आर्टरी आहे ती या कॅपिलरीज मध्ये डिवाइड होणार आहे. त्या आपण म्हणतो ब्लड कॅपिलरीज, ही आर्टरी, या कॅपिलरीज आणि या कॅपिलरीज ज्या आहेत त्या पुढे जाऊन या व्हेनचे कॅपिलरीज म्हणजे ह्या व्हेनचे कॅपिलरीज आहेत आणि ही व्हेन आहे. तर मग ही जी आहे हे नेटवर्क लाईक स्ट्रक्चर म्हणजे हे कॅपिलरी जी आहे या कॅपिलरीजने या आर्टरीजला फॉर्म केलं. तर तसंच एक हे झालं ब्लड सर्क्युलेशन मधलं. तर मग जेव्हा आपण लिम्फॅटिक सिस्टमची गोष्ट करतो तर मग या लिम्फॅटिक कॅपिलरीज आहेत. ठीक आहे, या लिम्फॅटिक कॅपिलरीज आहेत. लिम्फॅटिक वेसल लिम्फॅटिक कॅपिलरीज ज्या आहेत त्या पुढे जाऊन या सगळ्या 1 2 3 4 या जे लिम्फॅटिक कॅपिलरीज आहेत त्या लिम्फॅटिक कॅपिलरीज या पुढे जाऊन या पूर्ण एका लिम्फॅटिक वेसलला फॉर्म करणार. म्हणजे 4 कॅपिलरीज झाल्या म्हणजे 4 नद्या मिळून एक नदी पूर्ण फॉर्म झाली. तर मग या 4 लिम्फॅटिक कॅपिलरीज एक लिम्फॅटिक वेसलला फॉर्म केलं. त्याच्यानंतर या अशाच दुसऱ्या लिम्फॅटिक कॅपिलरीज येऊन दुसरी लिम्फॅटिक वेसल फॉर्म करणार आहे आणि त्या 2 लिम्फॅटिक वेसल या एका लिम्फॅटिक डक्टला फॉर्म करणार. म्हणजे अगोदर कॅपिलरीज 4 वेगवेगळ्या कॅपिलरीज एकत्र येऊन लिम्फॅटिक वेसल फॉर्म केली. लिम्फॅटिक वेसल होती तर मग 2 लिम्फॅटिक वेसल ज्या होत्या त्या एकत्र येऊन लिम्फॅटिक डक्ट फॉर्म केली आणि लिम्फॅटिक डक्ट जी आहे ती थोरॅसिक रिजन मध्ये जाऊन त्या सबक्लॅव्हियन व्हेनला जाऊन मिळणार आहे. तर मग ही कॅपिलरी होती कॅपिलरीची वेसल झाली, वेसल नंतर डक्ट झाली आणि डक्ट जी आहे ती व्हेनला जाऊन मिळाली. म्हणजेच तू बोलला ना वेगवेगळ्या कॅपिलरीज इन फॉर्म होतात. ब्लड कॅपिलरीज, लिम्फ लिम्फ लिम्फचा विषय झाला. मग लिम्फ कॅपिलरीज तू वेगवेगळ्या बोलला ना तर मग वेगवेगळ्या कॅपिलरीज म्हणजे 1 2 3 4 हे डिफरन्स येते ना. पहिली कॅपिलरी सिमिलरच ना लिम्फ. लिम्फ कॅपिलरी. मग पुढे होतं लिम्फ कॅपिलरीज हे 4 लिम्फ तू पहिले वेगवेगळ्या वापरला ना त्याच्यामुळे मी कन्फ्युज झाले. 4 नद्या होत्या 4 नाल्या होत्या. 4 नाल्या एकत्र आल्या आणि ओढ तयार झाली. एक ओढ 2 तशा 4 नाल्या दुसऱ्या गावामध्ये पण होत्या. त्यांनी दुसरं ओढ तयार केलं. ते 2 ओढे झाले. 2 ओढे एकत्र आले त्यांनी एक नदी फॉर्म केली. ती नदी होती. नदी कुठे गेली महानदी गेली आणि नंतर मग ती कळते ना काय सांगतो अजून काही लिम्फॅटिक वेसल कंटेन वन वे वॉल्व टू प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ लिम्फ. वॉल्व माहिती कोणाला? बर तर मग आता याला असं बघायचं आपल्याला. याला बर हे जे आहे नाही टेम्पररी आहे. हे बघा हे हार्ट आहे कळतंय पण हे हार्ट आहे. हार्ट पासून ही जी आहे
ही आर्टरी आली ऑक्सिजनेटेड घेऊन. ओके. आणि ही जी आहे आर्टरी जी आहे ती वेगवेगळ्या कॅपिलरीज मध्ये डिवाइड झाली. कॅपिलरीज मधून आणि पुढे जाऊन ती परत दुसरी एक वेसल फॉर्म केली आणि मग ती जी वेसल जी आहे ती डिऑक्सिजनेटेड घेऊन परत हार्टला जाऊन मिळणार आहे. मग तिला आपण म्हणतो वेन. ओके. तर मग ही आहे आर्टरी, ही आहे वेन आणि या आहेत ब्लड कॅपिलरीज, कारण या ब्लड वेसलच्या कॅपिलरी आहेत. ठीक आहे. तर मग हे जे इथं कॅपिलरी बेड तयार झालं होतं, इथं लिहिलं होतं ना कॅपिलरी बेड, हे जे कॅपिलरी बेड होतं ओ शिट. हा, हे जे कॅपिलरी बेड होतं तर ते कॅपिलरी बेड पासून हे बघा ही आता इथं क्लिअर नाही पूर्ण, पण मग इथे लिम्फॅटिक कॅपिलरी होती. लिम्फॅटिक कॅपिलरी खूप सारे लिम्फॅटिक कॅपिलरी एकत्र येऊन त्यांनी लिम्फॅटिक वेसल तयार केली. हे झाले एवढे झाले लिम्फॅटिक वेसल. आता हे बघा ही एक लिम्फॅटिक वेसल आणि ही एक लिम्फॅटिक वेसल, असं पुढे जाऊन ते पूर्ण नेटवर्क लाईक स्ट्रक्चर आणि नंतर ते पुढे या वेन मध्ये येऊन अटॅच झाले. हे बघा ही वेन आहे ना, मग ते वेन मध्ये म्हणजे बॅक टू द ब्लड स्ट्रीम मध्ये ते वर झाले आणि ते परत हार्टला गेले. ओके. आणि ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे तर मग हे आहे लिम्फ नोड. तर मग हे लिम्फ नोड काय काम करणार आहे, तर पॅथोजन बॅक्टेरिया यांना किल करण्याचं काम करणार आहे. आलं लक्षात डायग्राम का? ते सेम इकडून पण आहे का तसं ते लिम्फ कसं? नोड बघितलं कोणतं? इकडच्या साईडला तसंच नाही, हा ते राहिलं ना. हा, हे पल्मोनरी सर्क्युलेशन आहे, म्हणजे पल्मोनरीचा अर्थ करतो डबलचा नाही. पल्मोनरी लंग्स मध्ये ते तिकडं उलट होतं ना पल्मोनरी मध्ये, इकडं आर्टरी ऑक्सिजनेटेड ब्लड ने तिथं पल्मोनरी आर्टरी डिऑक्सिजनेटेड. पल्मोनरी डबल सर्क्युलेशन मध्ये उलट होतं. जर तू सांगा पल्मोनरी नंतर बोल. इकडं कसं व्हेन्स डिऑक्सिजनेटेड नेते आणि आर्टरी ऑक्सिजनेटेड नेते तसं मला पल्मोनरी मध्ये असं वेगळं. मला माझ्यावर भरोसा करायला नाही, मी पोहून नंतर सांगतो. डबल उलट झालं, मी आता गोंधळून गेलो. बरं, लिम्फॅटिक वेसल. आता लिम्फ झालं, त्याच्यानंतर फ्लो ऑफ लिम्फ झाला, त्याच्यानंतर काय आलं, लिम्फ झालं. हा, मग आता लिम्फॅटिक वेसल म्हणजे ती जी वेसल आहे जी लिम्फ कॅरी करणारे कुठून इंटरस्टिशियल फ्लुइड कॅरी करणार आहे वेनपर्यंत, त्याला म्हणतो आपण लिम्फॅटिक वेसल. ही काय आहे, टायनी थिन वॉल्ड वेसल आहे. त्याच्या अगोदर आपण बोलतो कुठे गेलो, तिथं काय कम्प्युटर कम्प्युटर दिसत नाही. हा, अगोदर लिम्फ कॅपिलरीज. The lymph capillaries काय आहेत, lymph capillaries combine together to form lymphatic vessel. लक्षात ठेवा. lymph capillaries काय करणार आहे, विविध lymph capillaries combine करून lymph vessel फॉर्म करणार आहे. These are thin walled structures that carries lymph. म्हणजे thin walled structure आहे, म्हणजे जसं इथं हे ब्लड कॅपिलरीज होत्या, त्यांनी ब्लड वेसल तयार केली म्हणजे आर्टरी. ओके. तर मग तसंच थिन वॉल कॅपिलरीज आहे. जसं ब्लड कॅपिलरीज थिन वॉल होते, त्याच्यातून फ्लुइड कंटेंट हे डिफ्यूज आउट झालं होतं, तसंच या कॅपिलरीज काय असतील, थिन वॉल असतील. तर मग त्या काय करणार आहेत, थिन वॉल आहेत आणि कॅरीज करणार आहेत लिम्फ कुठं, ब्लड लिम्फॅटिक वेसल पर्यंत. ओके. त्याच्यानंतर लिम्फ कॅपिलरीज आर लाइन्ड बाय सिंगल लेयर ऑफ एंडोथेलियल सेल्स. ओके. एंडोथेलियल लेयरची एक सिंगल लेयर, कारण ती वॉल जी आहे ती खूप थिन आहे, त्याच्यामुळे सिंगल लेयर ऑफ एंडोथेलियल सेल्स. त्याच्यानंतर द लिम्फ वेसल पुशेस द लिम्फ कॅपिलरी द लिम्फ वेसल the lymph vessel pushes the lymph from lymph capillaries to the lymphatic trunk and duct. आता जी लिम्फ वेसल आहे कोणती, आता हे लिम्फ कॅपिलरी चालू आहे, पण लिम्फ कॅपिलरी ज्या लिम्फ वेसल फॉर्म करणार आहे ती काय करणार आहे, लिम्फ वेसल या लिम्फ कॅपिलरीज कडचं जे लिम्फ आहे ते पुढे फोर्सफुली पुश करणार आहे. लिम्फॅटिक वेसल रिसेम्बल स्मॉल वेन्स म्हणजे, आणि हा
आलं लक्षात आलं. लिम्फॅटिक वेसल रिसेम्बल स्मॉल वेन्स म्हणजे कॅपिलरी होत्या, कॅपिलरीने वेन वेसल फॉर्म केली, वेसलनी वेन फॉर्म केली. ओके. सॉरी लिम्फॅटिक कॅपिलरी झाली. बॉक्स बॉक्स डायग्राम झाली. डायग्राम लोड नाही झाला का? नाही, हा, कम्प्लीट नाही. रिकाम्या जागा भरा. नाही नाही तसं नाही, ते लक्षात राहावं म्हणजे घरी अपलोड होत नव्हत्या डायग्राम, किती येऊन करायच्या होत्या, किती लक्षात राहावं ते टाकायचे आपण म्हणून बॉक्स करून ठेवतो. ती डायग्राम दाखवतो तुम्हाला बुकमध्ये. हो नको, कस तरी ओपन झालंय ते. बरं तिचं थोडं आपण ओ ॲक्टिवेशन फेल्ड होऊन जाईल. बरं. लिम्फॅटिक वेसल, आता लिम्फॅटिक कॅपिलरी बघितली. आता लिम्फॅटिक कॅपिलरी जी आहे ती पुढे जाऊन खूप सारे लिम्फॅटिक कॅपिलरी एकत्र जाऊन लिम्फॅटिक वेसल फॉर्म करणार आहे. त्याच्यानंतर आता लिम्फॅटिक वेसल बघायची. these are tiny thin walled vessels. आता थिन वॉल्ड का बरं म्हटले, पण कारण हे लिम्फॅटिक वेसल पुढे जाऊन एक वेन तयार करणार आहे. म्हणजे वेन तिच्यापेक्षा जास्त थिक वॉल्ड असणार आहे, त्याच्यामुळे थिन वॉल्ड वेसल्स आहेत. त्याच्यानंतर these are closed at one end. म्हणजेच तिथे स्ट्रक्चर दिलेलं आहे कसं. चेक कर, डायग्राम चेक कर. लिम्फॅटिक वेसलचे जे आहे स्ट्रक्चर असं दिलेले त्यांनी, जे क्लोज आहे वन एंडला. हा मग लॅक्टल्स आहे ना ते. वेसल्स ना, हा तेच लॅक्टेल्स. त्याच्यानंतर द मेन पर्पज टू ड्रेन द एक्सेस इंटरस्टिशियल फ्लुइड फ्रॉम अराउंड द सेल्स टू व्हेनस सर्क्युलेशन. म्हणजेच एक एक्सेस ऑफ इंटरस्टिशियल फ्लुइड, हे जे टिश्यू मध्ये एक्सेस इंटरस्टिशियल फ्लुइड होतं ते ड्रेन करून व्हेनस सर्क्युलेशन म्हणजे या व्हेन पर्यंत घेऊन जाणार आहे, बॅक टू द ब्लड स्ट्रीम. तर मग the main purpose is to drain excess interstitial fluid. The interstitial fluid around the cells म्हणजे सेलच्या अराउंड जी इंटरसेल्युलर स्पेस आहे त्यामधलं इंटरस्टिशियल फ्लुइड जे एक्सेस आहे त्याला व्हेनस सर्क्युलेशन मध्ये बॅक करण्याचं काम करणार आहे लिम्फॅटिक वेसल. द वॉल ऑफ लिम्फॅटिक कॅपिलरीज इज मेड द वॉल ऑफ लिम्फॅटिक वेसल इज मेड अप ऑफ एंडोथेलियम. म्हणजे इंडोथेलियल सेल्स ज्या तिकडे होत्या त्याच्यामध्ये थोडं जास्त लेअर असतील त्याच्यात. दीज आर लार्जर इन डायमीटर दॅन कॅपिलरीज. कॅपिलरीज कोण वॉल ऑफ लिम्फॅटिक कॅपिलरीज. मी काय सांगतोय हे सांगतोय. हा मग तेच म्हणतोय आम्ही पण. मी सांगतोय हे जे आहे ना इथं पण लिम्फॅटिक कॅपिलरीज पॉइंट आहे. बुक मध्ये लिम्फॅटिक कॅपिलरीज मध्ये लिम्फॅटिक वेसलचा पॉइंट दिलेला आहे. कॅपिलरीज मध्ये वेसलचा पॉइंट आहे आणि वेसल मध्ये कॅपिलरीजचा पॉइंट आहे असं. तर त्याच्यामुळे मग ते मी इकडं तिकडं नाही गेलो तसं पुस्तकामध्ये तसंच केलेलं आहे. त्याच्यानंतर कुठे जाऊ डायमीटर the anchoring filament holds the endothelial cells the nearby tissue. म्हणजे आपण हे बघितलं होतं काय सेल जंक्शन. सेल जंक्शनचं काय काम आहे तर दोन सेलला एकमेकांमध्ये अँकर करून म्हणजे गुंतवून ठेवणं. तसंच या एंडोथेलियल सेलची अँकरिंग फिलामेंट असतात त्या नियरबाय टिश्यूला म्हणजे अँकर करून ठेवणार म्हणजे अटकून ठेवणार त्याच्यातून. तर मग त्याच्यानंतर द लॅक्टियस इज अ लिम्फॅटिक कॅपिलरी प्रेझेंट इन म्युकोजा ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. लक्षात नाही ही जी म्युकोजल लेअर आहे इंटेस्टाइनची त्याच्यामध्ये एक कॅपिलरी प्रेझेंट आहे. कॅपिलरी वेसल आहे, कॅपिलरी वेसल होणार आहे शेवटी. तर मग ही जी फॅट स्टोरेज आहे ही ऍब्सॉर्ब करण्याचं काम करणार आहे लिम्फॅटिक कॅपिलरी.
तर मग ती म्युकोजल लेअर मध्ये प्रेझेंट आहे कुठल्या तर स्मॉल इंटेस्टाइनच्या म्युकोजल लेअर मध्ये प्रेझेंट आहे तिला आपण म्हणतो लॅक्टियर इट ऍब्सॉर्ब द डायटरी फॅट्स अँड लिपिड सोल्युबल विटॅमिन्स फ्रॉम द स्मॉल इंटेस्टाइन हेच जे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये फॅट स्टोरेज लिपिड स्टोरेज होतं ते ऍब्सॉर्ब करण्याचं काम करणारा ही ऍब्सॉर्ब द डायटरी फॅट्स अँड लिपिड सोल्युबल विटॅमिन्स फ्रॉम द स्मॉल इंटेस्टाइन म्हणजे स्मॉल इंटेस्टाइनच्या विलायमधून आणि a special type of lymph known as chyle is produced in the digestive system as lymph absorb triglyceride from the intestinal villi तर मग हे जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्यामध्ये एक लिम्फ स्पेशल टाइप ऑफ लिम्फ हा प्रोड्यूस होणार आहे त्याला आपण म्हणतो कायल आणि ते त्याला आपण कायल कावर म्हणणार आहे कारण तो ट्रायग्लिसराइड हे ऍब्सॉर्ब करतो कुठून तर इंटेस्टाइनल विलायमधून तर मग ते एक स्पेशल आहे म्हणजेच हे यालाच आपण लिम्फ व्हेसल म्हणणारच आहे पण मग जी इंटेस्टाइनल विलायमधून फॅट ऍब्सॉर्ब करणार आहे त्याला आपण लॅक्टेल म्हणणार आहे आणि जे डायजेस्टिव्ह सिस्टम मधलं जे लिम्फ प्रोड्यूस होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे कारण ते ट्रायग्लिसराइड हे इंटेस्टाइनल विलायमधून ऍब्सॉर्ब करणार आहे आणि the chyle has a milky color white coloration due to the presence of triglyceride आणि आपण हे जे ट्रायग्लिसराइड आहे म्हणजे फॅट्स वगैरे तर मग त्यांच्यामुळे त्याला मिल्की कलर प्रोड्यूस होणार आहे आपण मागच्या स्लाइडवर बघितलं होतं मिल्की कलर अपीअरन्स मिल्की अपीअरन्स होतं त्यांचा लॅक्टियर मध्ये तर मग त्याचा मिल्की अपीअरन्स कशामुळे होणार आहे प्रेझेन्स ऑफ ट्रायग्लिसराइड्स ती डायग्राम दिसली नाही असं कोणती काय म्हणजे काही लांब जाऊन सांगू मागची का तू पुढे घे तू पुढे घे हा इथे तू बोलला ना मागं बघितलं हां ते म्हटलं कुठे बघितलं ते डायग्राम दिसत एक मिनिट ते आठवत नाही आपण पण बघितलं एक मिनिट मी शोधून सांगतो ना तू म्हणतोय पाहिलं असेल पुढे घे ना ते घे. परत सांग पुढे जात नाही हो ओ सगळं ठेवून पडतो लिम्फॅटिक कॅपिलरी झालं lymph node oval and bean shaped organs located along the length of lymphatic vessel called as lymph node oval shape चा म्हणजे आणि bean shape चा जो ऑर्गन आहे कुठं along the length of lymphatic vessel म्हणजे पूर्ण lymphatic vessel वरती ती प्रेझेंट असणार आहे त्याला आपण म्हणतो lymph nodes त्याचं काय काम बॅक्टेरिया आणि पॅथोजन तर मग रेंज ऑफ दे रेंज फ्रॉम 1 मायक्रोमीटर टू 25 मायक्रोमीटर इन लेंथ आता हे एक पाठ करायचं असं काय समजून दे आर ग्रेइश पिंक इन कलर ग्रेइश पिंक त्याचा कलर राहणार आहे त्याच्यानंतर these are scattered throughout the body usually in groups म्हणजे ते डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर मग हे असे ग्रुप मध्ये ते लिंफ नोड असे ते दाखवलेले आहेत ओके त्याच्यानंतर द ग्रुप्स आर अरेंज्ड इन टू सेट्स सुपरफिशियल अँड डीप म्हणजे काही वरच्या वर प्रेझेंट आहे म्हणजे लिम्फॅटिक सिस्टमच्या वरती आता द्राक्ष आणि काही लिम्फॅटिक वेसल मध्ये तसं सुपरफिशियल आणि डीप त्याच्यानंतर each node covered by a dense connective tissue called as capsule
कॅप्सूल म्हणजे दोन टाईपचे लेअर असतात. म्हणजे लेअर जर आपण बघितलं कॅप्सूल आणि स्लाइम लेअर. कॅप्सूल जी आहे ती टफ असते आणि कॅप्सूल नंतर स्लाइम लेअर जी आहे ती हे असते. आणि इथं जी लिम्फ नोड कव्हर आहे डेन्स टिश्यू आहे कॅप्सूलने त्याला कव्हर केलेलं आहे. त्यानंतर द कॅप्सिक्युलर एक्सटेन्शन कॉल्ड ॲज ट्रॅबिक्युलर कॉल्ड ॲज जे कॅप्सिक्युलर एक्सटेन्शन राहणार त्याचं वरतून म्हणजे आता हे नाही हे लिम्फ नोड आहे वरती कॅप्सूलची कव्हरिंग आणि जे लिम्फ नोड आहे ते ब्लड वेसलला अटॅच राहणार आहे. पण मग एका कॅप्सूल कुठे जाणार नाही. कॅप्सूल तर तिथे राहील ना लिम्फ नोड वरती ब्लड लिम्फॅटिक वेसल वरती नाही जाणार ना. मग ती जे एक्सटेन्शन राहील त्याचं कॅप्सूलचं तर त्याला आपण म्हणतो ट्रॅबिक्युलर. Internally node has two parts, outer cortex आणि inner medulla. तर मग outer cortex आहे densely packed lymphocytes arranged in masses called as follicles. Outer limb of each follicle contains T lymphocytes and macrophages. Densely packed lymphocytes म्हणजे WBC. फॉलिकल्स मध्ये प्रेझेंटेशन म्हणजे फॉलिकल्स म्हणजे असे कंपार्टमेंट लाईक स्ट्रक्चर दिलेले डायग्राम मध्ये दिलेले. फॉलिकल्स इनर लिम्फ ऑफ ईच फॉलिकल कंटेन्स टी लिम्फोसाइट्स आणि मॅक्रोफेजेस. हे क्लासिफिकेशन मध्ये येऊन जाऊन डी आणि टी लिम्फोसाइट्स म्हणजे टी लिम्फोसाइट्स प्रेझेंट राहणार आहे कुठं लिम्फ नोड मध्ये कुठं इनर लिम्फ नोड मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आउटर कॉर्टेक्स मध्ये आणि इनर मेडुला जो आहे त्यामध्ये लिम्फोसाइट्स आर अरेंज्ड इन स्टँड्स कॉल्ड ॲज मेडुलरी लेयर्स. म्हणजे स्टँड्स मध्ये प्रेझेंट आहे याच्यामध्ये डेन्सली पॅक्ड होतं आणि इतर स्टँड्स मध्ये अरेंज्ड आहे. जसं आपण याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये म्हणून बघितलं होतं अरेंजमेंट वेगवेगळे असते कनेक्टिव्ह टिश्यू. रेग्युलर इरेग्युलर त्याच्यानंतर लोडिंग. Internal to the capsule is a supporting network of reticular fiber and fibroblast. Reticular fiber माहिती आपल्याला माहिती ना आणि फायब्रोब्लास्ट म्हणजे फायबर फॉर्मिंग सेल्स. तर मग इंटरनल म्हणजे कॅप्सूलचे जे इंटरनली असणार आहे आपण काय म्हणतो डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूची लेयर आहे कोणती कॅप्सूल. तर मग कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये फायबर राहणार आहे फायब्रोब्लास्ट राहणार आठवतं ना. त्याच्यानंतर along with capsules trabecular reticular fibers and fibroblasts constitute the stroma of lymph nodes. Capsule trabecular and reticular fibers and fibroblasts constitute करणारे stroma of lymph node म्हणजे जे इंटरनली जे काही सबस्टन्स प्रेझेंट असणार आहे ते हे along with capsule हे सगळे मिळून ते फॉर्म करणार आहे. म्हणजे इंटरनल जे सबस्टन्स प्रेझेंट असणार त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ईच नोड हॅव कॉन्केव्ह सरफेस ॲज हायलम. हायलम म्हणजे कॉन्केव्ह सरफेस असणार आहे ज्याच्यातून आपण त्या लिम्फ नोड मध्ये एंटर करणार आहोत तर त्याला आपण म्हणतो हायलम. त्याच्यानंतर 4 or 5 afferent lymph vessels may enter lymph node. हे कळालं. 4 or 5 आता हा एक लिम्फ नोड आहे. 4 or 5 afferent lymph node may enter the 4 or 5 lymph vessels may enter the lymph node. म्हणजे हा एक लिम्फ नोड आहे आणि हे कॉन्केव्ह सरफेस हायलम आहे. तर मग लिम्फ वेसल जे आहे म्हणजे
इकडून लिम्फ कॅपिलरीज आल्या, त्यांनी लिम्फ वेसल फॉर्म केली. ओके, या पण कॅपिलरीज होत्या, त्यांनी एक लिम्फ वेसल फॉर्म केली. या कॅपिलरीज होत्या, त्यांनी फॉर्म केली. या कॅपिलरीज होत्या, त्यांनी एक फॉर्म केली. तर मग अशा 3 to 5 लिम्फ वेसल्स ज्या आहेत त्या इकडून एंटर करू शकतात एका लिम्फ नोड मध्ये. तर मग अशा ऍफ्रंट म्हणजे अगोदरच्या अशा ऍफ्रंट 4 ते 5 लिम्फ वेसल ज्या आहेत त्या एंटर करू शकतात एका लिम्फ नोड मध्ये. तर मग फंक्शन्स ऑफ लिम्फ नोड. तर लिम्फ नोडचे फंक्शन्स काय आहेत? तर मग आपण बघितलं बेसिकली की बॅक्टेरिया आणि पॅथोजनला किल करण्याचं काम करणारे लिम्फ नोड लिम्फोसाइटच्या मदतीने. तर मग लिम्फ नोड filter foreign substances of lymph as it moves back to the cardiovascular system. म्हणजे फिल्टरेशनचं काम करणार आहे लिम्फ नोड. म्हणजे काय करणार आहे? फिल्टर करणार आहे फॉरेन सबस्टन्सेस फ्रॉम द लिम्फ जे येत आहे लिम्फॅटिक वेसल मधून, त्याचे जे फॉरेन सबस्टन्सेस मध्ये प्रेझेंट आहे कुठले डेड सेल्स आहेत, त्याच्यानंतर वॉर्म आउट पार्ट आहे टिश्यूचा, त्याच्यानंतर CO2 आहे, त्याला फिल्टर आउट करण्याचं काम लिम्फ नोड करणार आहे. कशाच्या अगोदर? ते बॅक टू हार्ट जाण्याच्या अगोदर, म्हणजे हार्टला ते जाऊन काही डिसीज होऊ शकतो. तर मग त्याच्या अगोदर ते फिल्टर करण्याचं काम करणार आहे लिम्फचं. त्याच्यानंतर द सबस्टन्स अलॉंग विथ मायक्रोब्स आर ट्रॅप्ड बाय रेटिक्युलर फायबर्स विदिन द नोड्स. आता जे फायबर जे प्रेझेंट होते, कॅप्सूल इज सपोर्टिंग नेटवर्क ऑफ फायबर्स, म्हणजे फायबर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. तर मग हे फायबरचं नेटवर्क लाईक स्ट्रक्चर काय करणार आहे? ट्रॅक करणार आहे. कशाला? मायक्रोब्सला, एखाद्या पॅथोजनला ते ट्रॅक करून ठेवणार आहे, कारण ते पुढं याच्यात जाऊ नये, कशात? ब्लड स्ट्रीम मध्ये. त्याच्यानंतर देन lymphocytes and macrophages destroy the foreign substances by phagocytosis. आउटर कॉर्टेक्स बघितलं होतं आपण. आउटर कॉर्टेक्स, इनर मेडुला. आउटर कॉर्टेक्स मध्ये काय काय होतं? टी लिम्फोसाइट्स आणि मॅक्रोफेजेस. तर मग हे जे फायबर्स म्हणजे जे बॅक्टेरिया पॅथोजन्स ट्रॅप केले ते देन लिम्फोसाइट्स अँड मॅक्रोफेजेस. लिम्फोसाइट्स कोणत्या? टी लिम्फोसाइट्स. त्या जे आणि मॅक्रोफेजेस काय करणार आहे? त्यांना डिस्ट्रॉय करणार आहे, म्हणजे किल करणार आहे. डिस्ट्रॉय द फॉरेन सबस्टन्स बाय फॅगोसाइटोसिस. फॅगोसाइटोसिस म्हणजे फॅगोसाइटोसिस, पिनोसाइटोसिस नाही. फॅगोसाइटोसिस म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्याची जी प्रोसेस त्याला फॅगोसाइटोसिस. आता आपल्याला सेल मध्ये झालं, तुम्ही सेल सांगतो मी. ही सेल आहे आणि एखादा सॉलिड सबस्टन्स आहे. तर मग सॉलिड सबस्टन्सला एनगल्फ केलं आणि पिनोसाइटोसिस म्हणजे लिक्विड सबस्टन्सला एनगल्फ केलं. तर मग ते मॅक्रोफेजेस काय करणार आहे? तर मग ते फॅगोसाइटोसिस प्रोसिजर आहे, त्या बॅक्टेरियाला किल करणार. त्याच्यानंतर एक तास झाला. स्प्लीन. आता स्प्लीन काय आहे? ग्रेव्हयार्ड ऑफ द सेल, ग्रेव्हयार्ड ऑफ द बॉडी. तर स्प्लीन काय करणार आहे? इट इज flattened oval organ located in the upper part of the abdomen under the diaphragm and behind the stomach. इथे मी सांगितलं होतं की ते लोकेटिव्ह डायग्राम आहे स्टमकच्या बिहाइंड म्हणून. इट इज फ्लॅटन्ड ओव्हल ऑर्गन आहे. फ्लॅटन्ड आहे, ओव्हल आहे, लोकेटेड कुठे? अपर पार्ट ऑफ द ॲब्डोमेन. म्हणजे ॲब्डोमेन कॅव्हिटी आहे तिच्या अपर पार्ट मध्ये अंडर द डायफ्राम. डायफ्राम कुठे आहे? लंग्सच्या खाली. तर मग त्याच्या अंडर प्रेझेंट आहे आणि बिहाइंड द स्टमक, स्टमकच्या बिहाइंड प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर इट इज कव्हर्ड बाय इट इज कव्हर्ड बाय डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू ॲज कॅप्सूल, सेम ॲज लिम्फ नोड. त्याच्यानंतर द कॅप्स्युलर एक्सटेन्शन कॉल्ड ॲज ट्रॅक्युलस, सेम ॲज लिम्फ नोड. त्याच्यानंतर internal to the capsule is a supporting network of reticular fiber as fibroblasts. सगळं सेम हां. फक्त नाही का ते
ट्रोमा स्प्लिनच्या जागी मागे नाही का हे दिस इज ऑल्सो सेम एज lymph nodes. lymph nodes. Along with capsule reticular fibers and fibroblasts from the stroma of spleen. Okay, same as lymph node. मागच्या ह्याच्यात नोड होतं स्प्लिनच्या जागी. ते राहणार असेल ना. स्पेलिंग इज टेक्निकली इम्पॉर्टंट. बरं. झाली होती मागे. The spleen the spleen consists of two different kind of tissues. A tissues white blood pulp. It consists of masses of lymphocytes and macrophages. ये टिश्यूज आहे कशाचे स्प्लीनचे जे कंसिस्ट करणारे काय लिम्फोसाइट्स अँड मॅक्रोफेजेस अँड रेड कलर टाइप इट कंसिस्ट ऑफ ब्लड सायनसेस. Then sinuses noses. अरे स्प्लीन हैज Concave, sir. Concave. Has a spleen has a concave surface as hilum. Hilum जे की याच्यामध्ये लिम्फ नोड मध्ये पण होतं कॉन्केव्ह असते पण the structures entering and leaving spleen at hilum are splenic artery म्हणजे जी At the च्या जागी काय करायचं? कुठे आहे? Spelling is technical. Spleen at RHE. It's called as the. होता रहता है नाही, the spelling is technical. सांगितलं. चला the structure entering and leaving the spleen at the hilum are splenic artery म्हणजे जी कोणतं ब्लड आणणार आहे Oxygenated. ऑक्सिजनेटेड ब्लड स्प्लेनिक वेन म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड बॅक टू द हार्ट. लिम्फ वेसल्स म्हणजे लिम्फ वेसल जे आहे ते स्प्लीन मध्ये एंटर करणारे थ्रू द हायलम कॉन्केव्ह सरफेस आणि नर्व्स जे की नर्वस सिस्टम मध्ये येते. फंक्शन ऑफ स्प्लीन इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन फॅगोसायटोसिस ऑफ बॅक्टेरिया डॅमेज आरबीसी अँड प्लेटलेट्स. आरबीसी जे लाईफ स्पॅन संपल्यानंतर ते स्प्लीन मध्ये जाणारे प्लेटलेट्स रोल ऑफ फॅगोसायटोसिस पण होणार म्हणजे इन्कल्पिंग एक करणार. क्वेश्चन होता. आरबीसीस डेट झाल्यावर स्प्लीन मध्ये स्टोअर होतात. मग ते स्टोअर म्हणजे नेमकी तिथे स्टोअर राहतं का कायमसाठी? डिग्रेड होऊन जातं ना रे. बॉडी फ्लुइड मध्ये विचारलं पाहिजे काय होतं आरबीसी. डिग्रेड होऊन जात असतात ना. स्प्लीन मध्ये एन्झाइम्स असतात लायटिक एन्झाइम्स ज्या की ब्रेकडाऊन करतात. अजून काय develop during the early fetal development the spleen participates in the blood cell formation. ब्लड सेल फॉर्मेशनचं काम करणारे स्प्लीन कधी फिटल डेव्हलपमेंट मध्ये. ओके फिटल डेव्हलपमेंट माहिती फिटस spleen stores and releases blood in times of demand such during hemorrhage. Hemorrhage काय असतं सांगा? ॲव्हरेज ते ब्लड क्लॉट ब्लड डिफिशियन्सी. क्लॉट होतं का डिफिशियन्सी होतं? मग ब्लड हेमरेज म्हणजे काय ब्लडचं ट्रान्सपोर्ट होत नाही हार्टला जेवढं पाहिजे तेवढं. पण मग त्या कंडिशन मध्ये स्प्लीन काय करणार आहे काय करायचं? रिलीज करणार आहे रिलीज करणार आहे. त्यानंतर द स्प्लीन कंटेन्स T and B lymphocytes which are activated by the presence of antigen to fight off infection. But the spleen contains B and T lymphocytes which are activated by the presence of antigen. जेव्हा अँटीजन बॉडी मध्ये येणार आहे तेव्हा ते B आणि T lymphocytes ऍक्टिव्हेट होणार आहे आणि फाईट करणार आहे कशाच्या इन्फेक्शनच्या फाईट करणार आहे. The spelling is technical. Only word mistake केली. Infection phase. हां स्प्लीन थँक्यू. Thank you. काही डाऊट्स? अजिबात म्हणजे होते ते विचार. तुमचा सेमिनार असेल तर विचार तुम्ही. मला पहिल्यांदा आसपास. नाही आम्ही विचारून घ्या बंद करायचं अगोदर. आम्हाला माहित होतं आम्ही जाऊ करू तेव्हा
विचारशील. मी विचारणार आहे मला मी. सांगितलं. तू सर नको सोडत नाही मग आम्हाला सांग. म्हणून आम्ही घेतली. त्याच्यामुळे आम्ही पैसे विचार करतो.